Jai Shri Krishna Badane, welcome back to my new vlog after a long while because finally finals खत्म हो चुके हैं and we are done with 5th semester. अभी हम लोग 3rd year के last semester में आ गए हैं. अभी हमारी वेकेशन चालू हो गया है, स्मॉल वेकेशन. हमारे दोनों रूममेट्स चले गए हैं, शर्वरी एंड पार्वती. वी मिस यू. एंड बड़ा खाली खाली लग रहा है, मैं उनके रूम में हूँ, धूप आ रही थी इसलिए गाइस. एंड आई वॉज सेइंग कि अभी हमारा आज 20th है, कल हमारी एग्ज़ाम्स ख़त्म हो गई 19th Feb को. एंड आज हमारा शिव जयंती का प्रोग्राम है यूनी में, बिकॉज कल तो सबकी एग्ज़ाम्स थी तो आज प्रोग्राम रखा है. सो दैट्स वाई आई एम रेडी. लेट मी नो हाउ आई एम लुकिंग. ओके तो अभी रुचिता और रूपाली हमारे इधर के बस स्टॉप पे आ रहे हैं एंड हम भी निकल रहे हैं. फिर खाना भी, भूख लगी है भाई, कुछ अच्छा खाया भी नहीं है. मैं अभी एप्पल लेकर जाऊंगी एंड एप्पल खाते खाते जाऊंगी. जॉ लाइन. ओके सो सी यू. वहाँ पे पार्वती एंड शर्वरी एंजॉय कर रहे हैं, यहाँ पे हम एंजॉय करेंगे, व्लॉग करेंगे रोज़ एंड यूट्यूब पे डालेंगे. सी यू बताए, या फिर जब भी रुचिता रूपाली मिले तभी. We are ready. अच्छा व्लॉग बना रही हूँ. Yeah. मेरे को लगा स्नैप ले रही है. अब हम जा रहे हैं, स्पीकर लेना है भैया के घर से, सीनियर के घर से, एंड फिर वहाँ से यूनी जाएंगे. मैं वो तो नहीं लगूंगी वैसे तो. मिल गए. कैसा लग रहा है आफ्टर वेकेशन? मैंने बोला उन्हें कि शर्वरी पार्वती चले गए और फिर वो लोग उधर एंजॉय कर रहे हैं, लेकिन खाली खाली लग रहा है भाई. बहुत ऐसा हो तो रहा है, फील तो हो रहा है कुछ. तो तू भी आना. तुला कसं वाटतंय? थोड़ा सा लिफ्ट शांतनी ऐसा ग्रुप सुद्धा मजा करायची. हर नथनी लोग, मराठी लोग. Yes. हो रहा है तो उसको अकेले को ले रही है. इसको ऐसा लग रहा है कि तेरा इसका इंटरव्यू चल रहा है. कॉन्शियस हो रही थी. या अब मिलेंगे वहाँ पे जाके. ए तुम दोनों रेड We are here. अभी वेट कर रहे सबके आने का. See you. थोडं पाठीमागचं लगायचं. नाही, आपण ऑलरेडी पाठी आहोत. मग काय दिसणारच नाही त्या प्रोग्रामचं. हो ना. कैसा लग रहा है? यायचं तर येऊ शकतो तुम्ही. बोल बोल ना, कुछ तो बोल. अरे ब्लॉग आहे. मराठीत बोल, मराठीत बोल. आता आम्ही हिला चॅलेंज दिलं की पूर्ण शिवजयंतीच्या प्रोग्राममध्ये हिला मराठीमध्ये बोलायचं. मी बोलते. बोल, अजून बोल. काय बोलू अजून? कसं वाटतंय तुला, सांग तर. खूपच छान वाटते. आणि तू गप्पस. इनका चल ही रहा है. It begins. Let's start. टीम दोनों आ गए हैं. कुछ खास टीम है नहीं. सॉरी इफ यू आर वाचिंग. Warm and a proud greeting to all of you. Today, we gather here to celebrate the birth anniversary of one of the greatest warrior, visionaries, and the nation builder in the Indian history, Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Jayanti is not just a celebration of his birth, it's an historic figure and one of the greatest warriors. It's a celebration of courage, self-respect, leadership, and the spirit of Swarajya. Born on 19 February 1630 at Shivneri Fort, Maharaj was guided by his mother Jijabai, who instilled him with the values of righteousness, bravery, and devotion for his motherland. From a young age, he dreamed not of power, but freedom, Swarajya for his own people. At the time when fear ruled kingdoms, Shivaji Maharaj ruled with justice. At a time when oppression was common, he stood with dignity. At a time when war meant destruction, he showed strategy and humanity. His army reflected unity and equality. Peoples from different castes, communities, and backgrounds
Can we have the document, please? भारत की धरती पर जन्मा एक ऐसा वीर जिसका नाम सुनकर बड़े बड़े हुक्मरानों की सल्तनतें कांपती। एक ऐसा करारा योद्धा जिसकी सत्ता ने हिंदुस्तान से मुगल हुकूमत का नामो निशान मिटा दिया। संपूर्ण भारत पर हिंदू हुकूमत जमाने वाले अटक से कटक तक की धरती पर जिसके नाम का भगवा लहराता था, उस वीर का नाम है छत्रपति शिवाजी महाराज। महाराष्ट्र के शिवनेरी किले में हुआ। यह वो वक्त था जब दिल्ली सहित लगभग आधे भारत पर मुगलों के कट्टर सुल्तान औरंगजेब की हुकूमत थी और दक्षिण भारत पर आदिल शाह और कुतुब शाह जैसे सुल्तानों ने कब्जा जमा रखा था। इस वक्त तक लड़ बर्बाद हो गई। दक्कन की सल्तनत को रक्त से नहलाकर महाराज ने अपनी सेनाओं को कोल्हापुर की तरफ कूच करने का आदेश दिया। मराठों की गरजती हुई सेना दक्कन के खुले मैदान में उतरी और पन्हाला सहित एक कर दक्कन के 17 किलों को विजय कर लिया। ईस्वी सन 1660 की रात आदिल शाह को उसके गुप्तचरों ने सूचना दी। हो जिर राज रह जी अहो राजे हो जिर राज रह जी अहो राजे हो जिर राज रह जी। स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात। अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई भरल्या राजगडात। जी 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 राजे हो जिर राज रह जी अहो राजे हो जिर राज रह जी अहो राजे हो जिर राज रह जी। कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मागे लागले कामाला, केला मामा मोठे संगतीला. तेवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन 1-2 महाराजांकडे आले आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला हातानं दिला, तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो लढाया घाईला. अहो राजे हो जिर राज रह जी अहो राजे हो जिर राज रह जी. तानाजी मालुसरेंना हे कळल्यानंतर ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचे आणि आमचा राजा लढायला जायचा, हे कदापिच शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढ्या मुचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहाजी जी, मारली घोड्याला जिरहाजी. मोठमोठ्या इतिहासकाराला देखील छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा स्वाभिमान अभिमान आजही 350 वर्षानंतर विसरता येत. यातच या माझ्या मराठी दौलतीच्या राजाचं मोठेपण दडलेलं आहे. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
शिवनेरी किल्ल्यावर. महाराज शिवनेरी किल्ल्यावरती लहानाचे मोठे झाले. अवघ्या 9व्या वर्षी महाराजांचे वडील शहाजी राजे बेंगळूरमध्ये सरदार होते. शहाजी राजांचा जिजामातेला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये नमूद केलेलं होतं की जिजामाते, जिजाबाई, आम्हाला बाळराजाची खूप आठवण येते, आम्हाला बाळराजाला भेटायचं. त्यावेळी जिजामाता शिवाजी महाराजांना बाल शिवाजीला घेऊन बेंगलोरकडे रवाना झाली. बेंगलोरमध्ये पोहोचल्याच्या नंतर तिथे सर्व काही नवीन, सरदार नवीन, मावळे नवीन, दरबार नवीन. त्या नव्या दरबारामध्ये हा बाल शिवाजी ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात खेळू लागला, पळू लागला. रात्रीची वेळ झाली, झोपायची वेळ झाली. जिजामाता बाळराजेला शोधत होती, पण बाळराजे काय सापडत नव्हते. त्यावेळी जिजामाता दुःखात आली आणि जिजामातेने सर्व मावळ्यांना सांगितलं की जावा आणि शिवाजी महाराजांना शोधा, शिवाजी महाराज सापडत नाही. चारी दिशेने दरबाराच्या सर्व मावळे गेले आणि मावळ्यांनी शिवाजी महाराजांना शोधायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांना शोधत असताना कुठेही शिवाजी महाराज सापडत नव्हते. त्याच कालावधीमध्ये एक मावळा समोरून जिजामातेपाशी आला आणि जिजामातेला म्हणला की मासाहेब शिवाजी सापडले, मासाहेब शिवाजी महाराज सापडले. आणि हे ऐकताच जिजामाते खुश झाली आणि जिजामातेने विचारलं, अरे शिवाजी सापडलाय तर शिवाजी कुठे आहे? हे विचारल्याच्या नंतर त्या मावळ्याने सांगितलं की आपल्या दरबाराच्या समोरच एक नृत्यकलेचा मंडप आहे. एक Dr. Martin emphasized that Indian culture is a really old culture, and today's event also show it us because it's Maharaja, maybe I think it's the right way. It's from the 17th century, and you already talking about the right equality, your religious and stuff like really important for 21st century too. Yeah, you as an Indian people or Indian community are really rich because you have people from the history like you. Dr. Marina is really sorry because we have some kind of issues and we need to solve this problem. Because of it, we need to leave you for now. Yeah, we are always with you when you have such kind of event and you want to organize. We will try to support you and we see that once again that we are support your country, your traditions. We know that you're far from your country. Because of it, you need a little bit support from our side for such things. Yeah, our support you and your country. Thank you. Sorry that you're not हाँ ना तो भैया को मुझे 4 दो. अजून 2 आणायच्या तुला. ही एवढी डिस्क्रिमिनेशन काय आहे? डिस्क्रिमिनेशन. थँक्यू रुचिता. अरे वेलकम. तुमच्यासाठी काही पण.
I had a piece of पुष्कळ iPad घेऊन जाऊया आपण इथंच ठेवायला जाऊया. तुम्ही लेके रखना पडेगा सब रुचिता का जैकेट फुल रहा है मेरे पे पूरा. ओ का अरे हाँ यार मुझे रेनकोट पहना दिया है. अभी यहाँ पे फायर क्रैकर्स होंगे. ये या हमें भी ले लो यार. अच्छा बोला. पटाखे फोड़ने जा रहे कोई ये